लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदम क्रिस्पी असा आणि हेल्दी आज आपण वेगळ्या पद्धतीने थोडा पौष्टिक वडा बघणार आहोत। त्याच्यामध्ये कोणताही एक्स्ट्राचा मसाला वगैरे वापरलेला नाहीये। वडा तुटू नये किंवा विरघळू नये याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी मी इथं एक कप घेतलाय। हा जो कप आहे 120 ग्रॅमचा आहे, म्हणजे 125 ग्रॅम मूग डाळ घेतली। ही मूग डाळ गरम पाण्यामध्ये एक 15 मिनिटं मी भिजायला ठेवली होती। 15 मिनिटात गरम पाण्यामध्ये भिजू घातल्यामुळे लगेच भिजली गेलेली। तर एकदम बारीक पेस्ट करायची नाही, थोडीशी जाडसर अशी मी इथं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर हे एका बाउलमध्ये काढूया। याच्यामध्येच मी इथं 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ना 1 कप गव्हाचं पीठ घेते। सर्व जे मेजरमेंट आहे ते एकाच कपाच्या साहाय्याने घ्यायचं आहे। 1 कप बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना फक्त 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। हिरवी मिरची 2 बारीक करून घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चॉप करून घेतले। ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा, हाताने मॅश करून टाकते। याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची। त्याच्यानंतर चवीनुसार लाल तिखट घेतलं आहे। तीळ घेतलेला आहे 3 चमचे, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। आणि सोडा जो आहे खूप कमी प्रमाणात आपल्याला इथं वापरायचा आहे, अगदी चिमूटभर। सोडा जर जास्त झाला ना तर वडे तेलामध्ये विरघळू शकतात आणि तेलकट होतात। याच्यामध्ये मी एक्स्ट्राचा पाण्याचा वापर केलेला नाही। जे आपलं मूग डाळ बारीक केल्यानंतर पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्हाला जर थोडंसं पाण्याचं गरज पडली तर वापरू शकता। यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, त्याच्यामुळे मी चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे। एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं तेल टाकूया जेणेकरून ते पीठ जे आहे ते हाताला चिटकणार नाही। तर अशा प्रकारे एकदम घट्ट आणि सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। हे आपण साईडला भिजायला वगैरे ठेवायचं नाही आहे पीठ, लगेचच आपण वडे करायला घेणार आहोत। हाताला तेल लावून घेऊया आणि अगदी मीडियम साईजचे वडे करून घेतोय। मेन स्टेप म्हणजे तेलात विरघळू नये आणि तेलकट पण होऊ नये याच्यासाठी सोड्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे, किंवा नाही वापरला तरीही चालेल। तर अशा प्रकारे मी इथं वडा तयार करून घेतलाय। सेम याच प्रकारे अजून एक करून दाखवते। आणि दुसरी स्टेप म्हणजे या ठिकाणी हळद खूप कमी प्रमाणात वापरायचे, नाहीतर वडे जे आहेत ते जास्त लालसर प्रमाणात होतात। तर अशा प्रकारे दुसरा पण वडा तयार करून घेतलेला आहे। सर्व वडे आपण याच प्रकारे तयार करून घेऊया। एकसारखा आकार आलेला आहे, मीडियम साईजचे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत। जे काही साहित्य लागतं ते पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून रेसिपी करताना तुम्हाला इझी जाईल। आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर कढईमध्ये तेल ठेवलंय गरम करायला, अगदी थोडंसं आधी टाकून बघितलंय, तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। गॅस एकदम लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि हे वडे जे आहेत ते जेवढे बसतील तेवढे आपण यामध्ये सोडणार आहोत। जर तुम्ही हे वडे जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर थोडे थोडे आधी वडे तयार करून तळून घ्या। एकदम जर तयार करून ठेवलात तर थोड्या वेळाने पीठ जे आहे ते एकदम पातळ व्हायला चालू होतं, त्याच्यामुळे वडे तेलामध्ये विरघळू शकतात। तर अशा प्रकारे सोडून घेऊया आणि लो टू मीडियम गॅस करून 5 ते 6 मिनिटं हे वडे तळून घ्यायचे। या ठिकाणी तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल, पण तांदळाच्या पिठाने थोडं क्रिस्पीपणा जास्त येतो, त्याच्यामुळे मी त्याचा वापर केलेला आहे। त्याच्याऐवजी अर्धा वाटी जो पोहे असतात, पोहे भिजू घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलात तरीही चालेल। फक्त अर्धी वाटी पोहे घ्यायच्यात, म्हणजे 30 ग्रॅम पोहे घ्यायच्यात, जेणेकरून त्याला क्रिस्पीपणा येईल। नाहीतर मग तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल। तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत असे वडे तयार आहेत, हेल्दी, पौष्टिक, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे। याचा कलर बघू शकता, टेक्स्चर, आकार वगैरे कशा प्रकारे आलेला आहे, तिळाचा वरती टेक्स्चर दिसतोय। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये। ट्राय केल्यानंतर पण कमेंट करा। याच्या आधी अशा प्रकारचा वडा तुम्ही बघितलाय का किंवा ट्राय केलाय का ते पण कमेंट्समध्ये सांगा। तर यामधला एक तुम्हाला दाखवते कसं याचा कलर वगैरे आलेला आहे, अजिबात ऑइली वगैरे झालेलं नाही आहे। अशा प्रकारे क्रिस्पी असा आपला वडा तयार आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.